नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे फणसाची भाजी। फणसाची भाजी बनवण्यासाठी आपल्याला पहिले फणस कापून घ्यावे लागेल आणि फणस हाताला चिटकू नये म्हणून आपल्याला लिंबूचा रस एका वाटीत काढून घ्यायचा आहे आणि तो रस आपल्या हाताला लावायचा आहे। त्यामुळे फणसाचा जो चीक आहे किंवा चिकटपणा आहे तो आपल्या हाताला अजिबात चिकटणार नाही। पावशीला सुद्धा लिंबाचा रस लावायचा आहे आणि फणस कापून घ्यायचे आहे। कापताना फणसाची जी साल आहे किंवा पाट आहे ती अगदी पातळ अशी काढून घ्यावी। हे पहा, फणसाचा जो चिकटपणा आहे तो हाताला अजिबात चिकटलेला नाही आहे। तसे फणसातील जो कुचा निघतो तो सुद्धा काढून टाकावा आणि जो बियाच्या वरील जे आवरण आहे ते सुद्धा काढावे, कारण ते भाजीत व्यवस्थित शिजत नाही, म्हणून हे मी काढून टाकलेले आहे। फणस व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि धुतलेले फणस त्यामध्ये परतून घ्यायचे आहे। आपल्याला हे फणस पाण्यामध्ये शिजवायचे नाही आहे किंवा वाफवायचे नाही, तर आपल्याला कढईमध्ये 2 मिनिट त्याला परतून घ्यायचे आहे। यामध्ये आपल्याला पूर्ण शिजू द्यायचे नाही, तर 2 मिनिटच परतवायचे आहे। त्यावर झाकण ठेवायचे आहे आणि थोडा वेळ आपल्याला फणस त्यामध्ये वाफवायचे आहे। हे पहा, आपला फणस तयार झालं। यामध्ये ते पूर्णपणे शिजणार नाही। फणसाच्या भाजीसाठी लागणारे साहित्य: लसूण आलं, 1 टोमॅटो, 1 कांदा, 50 ग्रॅम खोबरं आणि 1 चम्मच तयार मसाला। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचे आहे, गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि त्यावर कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा हा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तसंच बाकीचं साहित्य सुद्धा परतवायचं आहे। त्यानंतर खोबरं सुद्धा आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचं आहे। चांगला लालसर होईपर्यंत खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे। हे पहा, चांगला लालसर खोबरं झालेलं आहे। त्यानंतर खोबरं, कांदा, टोमॅटो हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। चांगली पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आपली पेस्ट तयार झालेली आहे। कढईमध्ये 2 पड तेल टाकून घेतलेले आहे आणि त्यामध्ये लसूण आल्याची पेस्ट परतून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाल्याचा गोळा टाकून चांगला परतून घ्यायचा आहे। लालसर होईपर्यंत तो चांगला परतावायचा आहे। त्यानंतर 1 चम्मच त्यामध्ये धनिया पावडर टाकलेली आहे। त्यानंतर 1 चम्मच हळद टाकायची आहे। त्यानंतर चवीनुसार तिखट टाकायचं आहे। मी 2 चम्मच तिखट घेतलेले आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। हे चांगलं परतून घ्यायचं आहे। चांगला गोळा आपला लालसर होईपर्यंत परतवायचा आहे। त्यानंतर 1 चम्मच गरम मसाला टाकायचा आहे आणि हे सर्व मिश्रण गोळ्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। पहा, आपला लालसर गोळा तयार झालेला आहे। त्यानंतर यामध्ये फणस टाकायचे आहे आणि ते सुद्धा चांगले परतून घ्यायचे आहे। चांगले 2 मिनिटपर्यंत परतवायचे आहे। त्यानंतर त्यावर झाकण ठेवावे। आता त्यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालूया। फणसामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असल्याने उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते, तसेच हार्ट अटॅकपासून सुद्धा रक्षण होते। फणसामध्ये साखरेचे प्रमाण कमी असल्याने शुगर पेशंटसुद्धा खाऊ शकतात। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे। भाजी शिजत आल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। ही पहा,
अशी छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे. भाजी खायला तर छान लागतेच, परंतु त्यामध्ये औषधी गुणधर्मसुद्धा आहे.